जेव्हा मी माझ्या संशयांमुळे सोडचिठ्ठी घेतली, ही घटना माझ्या मुलीलाही माहीत नाही। 2022ला मी ही सुसाईड केलं होतं। 4 वर्षात माझ्यावर टीका झाली, मला गावाने नावं ठेवली, मला माझ्या आजूबाजूच्यांनी नावं ठेवली, सोबत असणाऱ्यांनी नावं ठेवली। भरपूर जणांनी माझं नको त्या गोष्टी पसरवल्या, काही नसताना खच्चीकरण केलं। जर मी दिसायला सुंदर असेल तर मी नालायक असेल यातला पार्ट येत नाही। जो आमच्या इज्जतीवर येणार आम्ही त्याला भर चौकात सुद्धा तोडणार। आपल्याच आईचा चेहरा लावला, आपल्याच बहिणीचा चेहरा लावला तर शेजारचा मुलगा काय बोलेल? कळतंय का? बदनाम करणारे शेजारचेच असतात। किती बदनाम होऊन घ्यायचं आपल्या हातात असतं। पण तुमचं अंग झाकून तुमचं चारित्र्य झाकलं जाईल, तुमची इज्जत झाकून ठेवली जाईल, इतकं तरी चांगलं वागा। कधी कधी चिडचिड होते, कारण पहिलाच प्रसंग असा होता की दुसऱ्यांदा लग्न करावं हा प्रश्नच पडला नाही। म्हणतात एक घात असा असतो की तो आयुष्य घडवतो, आणि त्यातलीच मी भरपूर घातांनी घडवलेली मयुरी पवार आहे। माझी एक मध्यंतरी केस चालू होती, आणि त्या केसमध्ये माझी एक बनावट व्हिडिओ तयार करून माझं खच्चीकरण कसं करायचं, मला बदनाम कसं करायचं, मला कसं मागं ओढायचं, ह्याचे जे प्रयत्न केले गेले, त्याच्यानंतर तो मुलगा 24 तासात पकडून आम्ही जेव्हा समोर आणला तेव्हा त्याचे वडील अक्षरशः आमचे पाय धरत होते। आणि आईवडिलांनी आमचे हातपाय धरावे इतकी मोठी मी नाही। त्या मुलाला मारलं, मारून काही नव्हतं, मारलेले डाग जातात, बोललेले शब्द आणि गेलेली इज्जत परत कमवता येत नाही असं म्हणतात, कारण इज्जत कमवायला खूप दिवस लागतात, इज्जत गमवायला 1 सेकंद पुरेसा असतो। आणि जर आम्ही कोणत्या गोष्टी करतच नाही, आम्ही म्हणण्यापेक्षा तर मी माझं खच्चीकरण करून घेत नाही। मी फक्त की ते फेस टू फेस करायला शिकलेली, जे काय आहे ते समोर, जो आमच्या इज्जतीवर येणार आम्ही त्याला भर चौकात सुद्धा तोडणार। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती हवा असं काही नसतं। जर मनगटात ताकद असेल आणि तुमच्यात कुठलाही स्वार्थ नसेल तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठीच बनलेला आहे। फक्त कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत जा, मी स्वतःसाठी खंबीर आहे। नमस्कार, मी मयुरी पवार, दुर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी एक्स माऊपासून ते मयुरीताई पवार, दुर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्यचा प्रवास हा खूप कठीण होता। आणि या प्रवासात जे काही माझं आयुष्य आहे किंवा जे काही माझा स्ट्रगल आहे तो खूप मोठा आहे, आणि तो आत्ताच्या सोशल मीडियाला 30 सेकंदाच्या किंवा 60 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मांडण्या इतका नाही आहे। प्रत्येक मुलगी स्वतःसाठी काही ना काहीतरी करत असते, तसंच माझाही प्रवास तसाच आहे। मी एक गृहिणी आहे, एका मुलीची आई देखील आहे। मला लहानपणापासून डान्स, ॲक्टिंग ह्या गोष्टीमध्ये खूप आवड आहे। जसं माझं लग्न झालं त्याच्यानंतर सुद्धा ही आवड मी जोपासत गेले, पण काही कारणामुळे मला जास्त सोशल मीडियाचा वापर करता नाही आला। पण त्या प्लॅटफॉर्ममुळे आज माझं महाराष्ट्रात घरोघरी नाव आहे। माझं लग्न 2015मध्ये झालं। मला आज 8 ते 9 वर्षाची म्हणजे 9 वर्षाची मुलगी आहे। तिचंच नाव दुर्गा आहे, म्हणून मी आज दुर्गा ग्रुपची स्थापना केलेली आहे। माझा संघर्ष जो काही आहे, संघर्ष नाही म्हणता येणार, जे दिवस मी काढले ते फक्त माझ्या मनाला माहिती, माझ्या घरातल्यांना माहिती, माझ्या आजूबाजूच्यांना माहिती, आणि माझ्या मुलीला माहिती। प्रत्येक स्त्रीच्या किंवा बाईच्या आयुष्यात काही ना काहीतरी एक तरी घटना अशी आहे की ती तिला कठोर बनायला साथ देते। जर मी दिसायला सुंदर असेल तर मी नालायक असेल यातला पार्ट येत नाही। जर मी दिसायला सुंदर असेल आणि मी दिसण्याप्रमाणेच माझ्या स्वभावात पण सुंदर असेल तर मी लाखोनी लोक कमवते, आणि आज मी कमवली। जर ती गोष्ट आपल्या पार्टनरला आवडत नसेल तर आपण ती गोष्ट सोडतो देखील, पण आपला पार्टनर जर संशयखोर असेल तर पार्टनर सोडलेलाच योग्य। अशाच गोष्टी माझ्याही आयुष्यात झाल्या, पण मी जेव्हा आई झाले तेव्हा माझी जबाबदारी वाढली। पार्टनर आणि माझ्यापुरता विचार माझ्यापर्यंत नव्हता। अगदी माझी फॅमिली, माझा संसार, माझी मुलगी कशी वाढेल आणि माझ्या संसारात अजून काय चांगलं होईल याचा विचार मी करायला लागले। आई पण आल्यानंतर बाई पण जास्त
बाहेर येतं आणि जास्त काळजी वाटते घरच्यांबद्दल असं मला वाटायला लागलं. मी समाजात लोकांमध्ये पोचायला लागले, माणसांशी बोलायला लागले, मुलीशी बोलायला लागले, इतर मुलींशी बोलायला लागले. त्या गोष्टी माझ्या खटकत गेल्या. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात माझी सोडचिठ्ठी झाली जी मी केली. आणि त्याच्यानंतरसुद्धा आज जो 4 वर्षाचा माझा प्रवास आहे सोशल मीडिया थ्रू, तो मी माझ्या मुद्द्यावर बसूनच ठेवलेला आहे. मी माझ्या मतांवर खूप ठाम आहे. जो निर्णय माझा पहिला होता जेव्हा मी घर सोडलं, त्याच्यानंतर आत्तापर्यंत माझा बॅकबोन खूप स्ट्रॉंग आहे. जर मी चुकीचे असते तर माझ्या समाजाबरोबर माझ्या घरातल्यांनी देखील मला चुकीचंच ठरवलं असतं. पण आज जर मी मुलीला घेऊन, आज माझा मुलीला जन्म देऊन जर मी समाजात वावरते, हक्काने सांगते की मी एका मुलीची आई आहे आणि मी माझ्या आईपाशी राहते, तर मला कुठलीही लाज वाटत नाही. जर मी एक मुलगी म्हणून जन्माला आली आहे आणि मी मुलीला जन्म देते तर मी खूप स्ट्रॉंग आहे. अशाच भरपूर महिला आहेत, अशा भरपूर मुली आहेत, त्यांना मी हेच सांगत असते की हाच माझा अनुभव आहे. जेव्हा मी माझ्या संशयांमुळं सोडचिठ्ठी घेतली, ही घटना माझ्या मुलीलाही माहीत नाही की तिचे आईवडील विभक्त आहेत. तिचे आईवडील वेगवेगळे का राहिलेत हा प्रश्न फक्त तिला एवढाच माहिती आहे की मम्मी पप्पांची फक्त भांडणं झालेली आहेत. इतक्या दिवस आम्ही बोलतो किंवा काय, ह्या गोष्टी माझ्या मुलीला मी कधीच सांगितलेल्या नाही आहेत आणि मला सांगायच्या पण नाही. माझे संस्कार मला सांगतात की कोणाचं घर फोडायचं नाही, आपल्याला नाही पटत तिथून निघायचं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. ही माझ्या आईची शिकवण आहे. आणि मी माझ्या आईच्या आशीर्वादापासून जर मोठी होते तर मी आत्तापर्यंत कित्येकांची आई बनली आहे, ताई बनली आहे. भरपूर गोष्टींना आत्ता मी सामोरे जाते, संघर्ष करते, एकटीने लढते. तर मी खूप पॉझिटिव्ह विचार करते. 4 वर्षात माझ्यावर टीका झाली, मला गावाने नावं ठेवली, मला माझ्या आजूबाजूच्यांनी नावं ठेवली, सोबत असणाऱ्यांनी नावं ठेवली. भरपूर जणांनी माझं नको त्या गोष्टी पसरवल्या, काही नसताना खच्चीकरण केलं. या सगळ्या गोष्टींमुळे मीही मानसिक तणाव, माझं खच्चीकरण झाल्यानंतर भरपूर गोष्टी डिप्रेशनमध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न देखील करते. पण काही अनुभव आहेत ते मला ह्या गोष्टी करून देत नाही. 2022ला मीही सुसाईड केलं होतं, पण आई काळूबाईच्या कृपेने मी वाचले देखील. म्हणतात एक घात असा असतो की तो आयुष्य घडवतो आणि त्यातलीच मी भरपूर घातांनी घडवलेली मयुरी पवार आहे. आणि मयुरी पवार कुठल्याही खच्चीकरणामुळे डगमगू शकत नाही. आजकालची पिढी ही सोशलच्या रित्या चाललेली आहे, ट्रेंडिंगनुसार चालली आहे. आत्ताची 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 ह्या एजची मुलं स्वतःला एवढी शानी समजत आहेत की जे आता चालू आहे सोशल मीडियाला, शिव्या किंवा म्हणा चुकीच्या व्हिडिओ, खच्चीकरण मुलींचं, ब्लॅकमेलिंग मुलींना, ही लहान लहान मुलं जी तुमची सोशल मीडियाला पराक्रम करत आहेत, ती ज्या दिवशी आम्ही धरतो, ज्या दिवशी त्यांना आम्ही समोर घेतो, त्या दिवशी त्यांचे हात जोडण्याशिवाय काही पर्याय नसतात. त्यांचे आईवडील अक्षरशः पाया पडतात की आमच्या मुलाला माफ करा, बारीक आहे, हे ते. पण तुमचाच मुलगा दिवसभर काय करतो हे तुम्ही का नाही विचारत? तुमच्याच मुलाला तुम्ही हा का नाही प्रश्न विचारत? तुमचा मुलगा बाहेर जाऊन परस्त्रीची इज्जत काढतोय तर तुमच्या मुलाला विचारणं तुमचं काम आहे. मुलीला पण, अगदी मुली पण आहेत ह्याच्यात, मुलंच आहेत असं नाही. माझाही मध्ये हाच विषय केला होता. ज्या गोष्टींची आत्ता तुम्ही बदनामी चालू केली आहे सोशल मीडियाला, जे आत्ता ट्रेंडिंग चालू आहे, हिचा व्हिडिओ बघितला का, हिची कमेंट बघितले का, हे केलं का, ते केलं का, त्याच्या आधी एक विचार करायचा. आपल्याच आईचा चेहरा लावला आणि आपल्याच बहिणीचा चेहरा लावला तर शेजारचा मुलगा काय बोलेल? शेजारचा मुलगा तुम्हाला येऊन बोलणार नाही, अरे तुझ्या बहिणीची व्हिडिओ ह्याने शेअर केली. कळतंय का? बदनाम करणारे शेजारचेच असतात. किती बदनाम होऊन घ्यायचं आपल्या हातात असतं. त्यामुळं आपण जे करणार ते समोरचा आपल्या बाबतीत करणार, हे कर्म आहे. आणि आमच्या चारित्र्यावर बोट उठवणाऱ्याला सापडवल्यानंतर आम्ही तोडणार. काही काहींना वाटतं अरे खूप वरचढ आहे, ही खूप आगाव आहे. जी ते फेस करते, जी ज्या गोष्टींना सामोरे जाते ना, त्याच बाईला त्याच मुलीला माहिती तिचं दुःख काय असतं. काचेच्या बांगडीसारखं तिचं आयुष्य असतं, हे तुम्ही तुकडे करून सोडताय. माझ्यामध्ये जे स्त्रीत्व आहे,
तर ते मी जागं ठेवते. आणि ते जागं ठेवण्याचं काम माझी मुलगी आणि माझी आई करते. माझ्या घरातला आधार माझा मजबूत आहे म्हणून मी कुठल्याही डिप्रेशनमध्ये जात नाही. आलं तरी स्वतःला सांगत जाते की हे फक्त एका कालावधीपर्यंतच आहे, हे काही वेळानंतर ते संपणार आहे. कोणाला एवढी हौस नसती वर्षानुवर्ष तुमची बदनामी करायची. आणि बदनाम तोच केला जातो ज्याची प्रगती होते. माझीही देखील प्रगती होत असेल, मीही चांगली दिसत असेल, मीही चांगल्या लोकांमध्ये वावरत असेल आणि मी लोकांपर्यंत जर चांगलं पोहोचवते तर लोकांना चांगलं बघवतच नाही. लोकांना जास्त वाईट दिसतं आणि वाईट जास्त उंचावलं जातं. चांगल्या कामाची पावती ही नेहमी लेट वेळेनुसारच मिळते. जे बलात्कार होत आहेत, ज्या गोष्टी होत आहेत, ज्या गोष्टींवर आपण कंटिन्यू बोलतो, रेप केसचे बॅनर लावतो, मेणबत्त्या घेतोय, सगळं घेतोय, तुम्ही तुमच्या मुलींना जवळ घेऊन विचारा की आज काय झालं, आजचं शेड्यूल विचारा. कोण त्रास देत आहे का? एक आई म्हणून, एक वडील म्हणून किंवा एक भाऊ म्हणून जर ती मुलगी तुम्हालाच सांगत नाही आहे आणि ती मुलगी बाहेर मित्रपरिवारात जर बोलते तर मग आपलं असणं काय महत्त्वाचं? प्रत्येक पालकांसाठी हाच प्रश्न आहे मला की आपली मुलगी जर आपल्यालाच व्यक्त होत नाही आहे आपण जन्म देऊन आणि ती बाहेरच्या समोर जाऊन जर सांगते आपले प्रॉब्लेम तर मग आपण असून फायदा काय? आणि मुलींनाही तेच सांगायचे. आज जर रील स्टारचा प्लॅटफॉर्म आपण वापरतोय, म्हणत नाही तुम्ही साडीतच वावरा, पण तुमचं अंग झाकून तुमचं चारित्र्य झाकलं जाईल, तुमची इज्जत झाकून ठेवली जाईल, इतकं तरी चांगलं वागा. तुमच्या देखाव्यामुळं तुम्ही तुमचंच अस्तित्व कुठंतरी संपुष्टात आणताय. आणि तुमच्यामुळं, तुमच्या व्हिडिओ बघून जी लहान मुलं आत्ता वाढतायत, जी लहान मुलं तुमचे संस्कार घ्यायला लागलेत, त्यामुळे ह्या घटना जास्त घडल्या. ड्रेसवरून किंवा कुणाच्या वागणुकीवरून कोणालाही जज करता येत नाही. प्रत्येकाच्या घरातले संस्कार सांगतात तुमचा मुलगा काय, तुमची मुलगी काय. बाहेरच्या शहरातून वेगवेगळ्या पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेली मुलं मुली, कमवण्यासाठी आलेल्या मुलं मुली, भरपूर घटना घडल्यात. सदाशिवपेठसारख्या नामांकित एरियामध्ये आज 28 वर्ष आम्ही राहतोय. 28 वर्षात आम्हाला कधी धक्काबुक्की नाही झाली, तर बाहेरून आलेल्या मुलींना का होती? कुठले टायमिंग आहेत का? तुमचे पालक तुमचा फॉलोअप घेत आहेत का? तुम्हाला घरातून सपोर्ट नाही आहे का? अशा काय गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला भाग पाडत आहेत आणि अशा काय गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे तुम्हाला खूप असं व्हायरल होऊ वाटते. हा संघर्ष आम्हाला घडवायला लागतो आहे. आमचे घरचे आम्हाला सांभाळतात, त्यामुळं असं वाटत नाही की कोणी यावं आणि डिवचून जावं. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव हा आमच्या फॅमिलीवर पण पडतो. आमची फॅमिली पण डिस्टर्ब होते आणि आम्ही कुठल्या गोष्टीचं प्रदर्शन करत नाही, त्यामुळं आम्ही आमच्या अंगाला टीका किंवा निंदा लागून घेत नाही. सोशल मीडियाचा प्लॅट बघता बघता 5 वर्ष माझी कसे निघून गेले मला माहीत नाही. आणि आज चांगल्या प्लॅटफॉर्मवर मी काम करते, जे की मी स्वतःचं स्थापन केले. दुर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्य हे महिलांसाठी सक्षमीकरणाचं काम करतं. जेव्हा मी कुठली गोष्ट प्रेझेंट करते किंवा मी जेव्हा कोणत्या मुलीला बोलायला जाते, आत्ता तरी मला नकळत भेटलेल्या मुलीला 15 ते 20 मिनटं देते. अगदी कोणी असू देते. प्रॉब्लेम घेऊन आलेल्या मुलीला तर मी 2-2 तास स्वतःचा टायमिंग देते. तर मला असं वाटत नाही की मला कुठला पगार चालू आहे. पगारावर तर माणूस फक्त 15 मिनटं इंट्रोडक्शन देतो, मी तर 2-2 तास बोलते. आणि सगळ्याच गोष्टी पैशाने मोजता येत नाही. आज जर माणुसकी जिवंत ठेवली तर समोरचा माणूस पण आपल्याला कळतो. असंच माझं थोडक्यात काम आहे. आणि याच्यात मला काय इन्कम आहे, मी काय करते, मी मुलींसाठी का खर्च करते, मी महिला दहीहंडी का करते, मी महिला सक्षमीकरणासाठी का स्वतःला प्रेझेंट करते, तर ह्याचं कारण हे माझं अनुभव आहे. आणि जर मी आई आहे, बहीण आहे, मी बायको आहे, तर मला माझे कर्तव्य माहिती आहे, तर मी इतर मुलींनाही तेच सांगू शकते की तुम्ही तुमच्या कर्तव्याशी ठाम उभे राहा. आपले आईवडील 18 वर्षापर्यंत आपलं संगोपन करा. शिक्षणासाठी लाख रुपये तुम्हाला घालवतात आणि पुण्यामध्ये पाठवतात, तर तुम्ही काय केलं पाहिजे याची काळजी घ्या. बाकी जिथे जिथे असुरक्षित महिला, मुली, पुरुष, बालके, तिथे तिथे दुर्गा ग्रुप कायम आहे.
माझा संपर्क नाही झाला तरी मी आहेच. सोशल मीडियाच्या मार्फत मी सर्वांपर्यंत पोचते. मी लॉग इन ॲक्टिव्ह नाही आहे जास्त, असं जर प्रत्येकाला वाटतं तर तो तुमचा गैरसमज आहे. मी ॲक्टिव्ह आहे. मला कृतीतून काम करायला आवडतं, फक्त बोलण्यातून नाही. आणि ज्यांनी माझे अनुभव घेतले त्यांना मी चांगलीच माहिती आहे. मला सांगायचं एवढंच आहे की यातून आपल्याला कुठला पगार भेटत नाही किंवा मी कोणाला पगार देत नाही. मी स्वतः तिथे पोचते, मी स्वतः काम करते, मी स्वतः राबते त्या गोष्टींमध्ये. ही माझी आवड आहे. माझा इन्कम सोर्स हा माझा दुर्गा ग्रुप, महाराष्ट्र राज्य आणि दुर्गा वुमन्स वेअर याच्या अंतर्गत चालतं. माझा खर्च मी वैयक्तिक करते. दुसरी गोष्ट, माझ्याकडे ज्या मुली येतात, मुलं येतात, मुलांचा पण वर्ग आहे. मी जे काही काम करते हे मी स्वतःसाठी करते. स्वतःला खूप आवड आहे. असं वाटतं माझ्या वाईट काळात कोण नव्हतं तर मी इतरांच्या वाईट काळात उभी राहिली पाहिजे. आणि माझी वाईट वेळ जाणारच आहे. माझ्या वाईट वेळेला सामोरे जायला मी भक्कम आहे. तर मुलींनी पण तसंच बनलं पाहिजे. आता यातून घरच्यांना काळजी वाटते, आईला वाटते. घरच्यांना म्हणण्यापेक्षा माझा जास्त सपोर्टिव्ह बॅकबोन माझी आई आहे. तिच्यामुळे आज मी एवढी स्ट्रॉंग आहे. आज जर ती नसती तर मी नसते, आणि मी नसते तर माझी मुलगी पण नसते. वर्षानुवर्ष चालत आलेली पिढी माझी ही मी जपते आहे. माझ्या आईची मान खाली जाणार नाही इथपर्यंत तर मी जगते. आणि माझ्यामुळं माझ्या मुलीचं अस्तित्व थांबल इतकी मी नालायक नाही. ह्या गोष्टीतून आईला थोडीफार काळजी वाटते. समाजात काम करते, टीका होते, बाहेर जाते, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. या सगळ्या गोष्टींना तू फेस करते, घरापर्यंत काही येत नाही. यातून जी काळजी आहे आईची, वेळोवेळी विचारलं जातं, बाबा आता पहिली सोडचिठ्ठी झाली आहे. मग असं वाटतं की आज मी आहे तर उद्या मी नसेल देखील. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी आहे घरात. एक बाप म्हणून, एक आई म्हणून कर्तव्य ती तिची पार पाडते. माझ्या मुलीचे मी एक आई आणि एक बाप म्हणून कर्तव्य पार पाडते. सवय लागून गेली त्या गोष्टींची, एकटेपणाची, आणि आवड निर्माण करत गेले मी. भरपूर मुलींमध्ये थांबते, मुलांमध्ये बसते, उठते, प्रत्येकाचे प्रॉब्लेम ऐकते. आणि त्यांच्यापुढे असं वाटतं की आपला प्रॉब्लेम एवढीच आहे. उंबरठ्याच्या बाहेर पडल्यानंतर कळलं जग खूप मोठं आहे. फक्त आपल्यापर्यंतच प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. श्रीमंताच्या घरात पण प्रॉब्लेम आहे आणि गरिबाच्या घरात पण प्रॉब्लेम आहे. पण प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हे आपल्या हातात आहे. मग ह्या गोष्टींना सामोरे जाता जाता माझी आई माझं ऑब्झर्वेशन करत असते. घरी आल्यानंतर मला विचारते, तुला काही टेन्शन आहे का काय? माझा थकवा तिथेच निघून जातो. माझी मुलगी माझ्याशी बोलते. म्हणजे दिवसभराचा जो क्षीण असतो, कुणी मला त्रास दिला, डिप्रेशन आलं, तर मी ह्या दोन गोष्टींमुळे, फक्त आई आणि मुलगी, त्यांच्यामुळेच खूप सुखात आहे, आनंदी आहे, छान आहे. आणि त्यांच्या काळजीपोटी आता त्यांना असं वाटतं की बाबा फ्युचर खूप मोठं आहे माझं, अजून मला खूप जगायचं आहे. आज माझं 27 वय आहे, तर मी खूप अजून लहान आहे. या लहान वयात जर माझं लग्न झालं, सगळ्या गोष्टी घडून गेल्यात, घडलेल्या गोष्टींवर मात करत गेलेले, ते इतर भरपूर गोष्टींना मी मात करू शकते असे माझ्या आईला वाटतं नेहमी. आणि आईचा विश्वास हा खूप खरा आहे की आज तिच्यामुळे मी खूप घडली, खूप तिच्या संघर्षामुळे मी खूप घडली, आणि माझ्या संघर्षामुळे माझी मुलगी घडेल. आज तिचं नावच दुर्गा आहे, त्यामुळे तिला बनवली पण तशीच आहे, तिला घडवली तशी, तिच्यावर संस्कार तसे. आणि असं वाटतं की आपल्याला पण लाईफ पार्टनर हवा. लोक जे नावं ठेवतात, अरे ही ह्याच्याबरोबर दिसली, ती त्याच्याबरोबर दिसली, ती त्याच्याबरोबर का दिसली हे फक्त तिला आणि तिच्या घरच्यांनाच माहिती. तुम्हाला फक्त बोलायला सोडले. मग असं आईच्या काळजीपोटी वारंवार आमच्यात जरा थोडीशी चिडचिड होते की बाबा 4-5 वर्ष झालं तू एकटीच संघर्ष करते, तुला असं वाटत नाही का तुझ्या आयुष्यामध्ये अजून एक व्यक्ती तुला आधार देणारा हवा, तुझ्या मागे भक्कमपणे उभा राहणारा हवा, मुलीसोबत तुझ्याबरोबर तुझं भविष्य घडवणारा हवा, तुझ्या प्रत्येक वेळेत साथ देणारा हवा, तुझं वाईट काळात तुझ्यासोबत बसणारा हवा, तुझं म्हणणं ऐकणारा हवा, फ्युचर घडवणारा हवा. कधी कधी चिडचिड होते, कारण पहिलाच प्रसंग असा होता की दुसऱ्यांदा लग्न करावं हा प्रश्नच पडला नाही, आणि जीव लावावा तर आत्ताची घडी तशी नाही आहे. आत्ताची घडी दाखवणं वेगळं आणि खरं असणं वेगळे. जर तुम्हाला जीव लावणारा माणूस खरंच तुमचा आहे तर तो तुम्हाला सगळ्या सिच्युएशनमध्ये मान्य करतो, त्याला सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य असतात, जर तो तुम्हाला ॲक्सेप्ट करत असेल तर.
आज तर माझं लग्न झालेलं आहे, मला 8 वर्षाची मुलगी आहे, मला कोण ॲक्सेप्ट करेल हा प्रश्न मला येतो. पण इतरांना असं वाटतं की बाबा एवढ्या चांगल्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं. माझं आयुष्य बर्बाद झालेलं नाही, माझं आयुष्य खूप चांगलं आहे, उलट त्यापेक्षा डबल चांगलं आहे. आणि मला असं वाटतं की माझा पार्टनर असा असावा की माझं दुःख नाही पण माझ्या सुखात कायम उभा असावा. मी जिथं संघर्ष करते, जिथं मी लढते आहे, जिथं मी स्वतःला सिद्ध करते, तिथं तो माझ्याबरोबर ठाम उभा असणार हवा. ना की कुणी बाहेरच्यांनी येऊन सांगावं अरे तुला हिचं माहिती आहे का. विश्वास बाहेरच्यांवर ठेवण्यापेक्षा त्यांनी माझ्यावर जास्त विश्वास ठेवावा आणि माझी काळजी करणारा असावा. असा मी पार्टनर शोधते. तर शोधण्यापेक्षा माझ्या घरच्यांची काळजी तितकीच आहे. हे गेले 4-5 वर्षात मला कळत नव्हतं, पण आता असं वाटतं की वय निघून गेलं तर सगळ्या गोष्टी निघून जातात. वयाच्या 30शीनंतर सुद्धा आम्ही रील स्टार राहणार नाही आहे. म्हणून मी माझा प्लॅटफॉर्म दुर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्यमधून महिलांसाठी कामासाठी उपयोगाला आणला. आणि मला खरंच असं खूप छान वाटतं की आज 1 मिलियन 11 ते 10 लाख ते 11 लाख 13 लाख जे माझे काही फॉलोवर्स आहेत त्यांच्यामध्ये 1-2 लाखच धरू त्यांच्या मी मनात असेल. आणि जास्तीची अपेक्षा करण्यापेक्षा म्हणलं ना मी जेवढं अंतरून आहे तेवढंच मी पाय पसरत गेले आणि त्याच कॅटेगरीमध्ये मी वावरलेली आहे आणि त्याच कॅटेगरीमध्ये मी घडणार आहे. एवढ्या सगळ्यांचा संघर्ष बघता बघता मला असं वाटतं की आपलाही संघर्ष कुठेतरी मार्गी लागलेला आहे. आणि लाईफ पार्टनर समजून घेणारा असेल तर लग्न मी नक्कीच करेल आणि मी आणि माझ्या मुलीचं आयुष्य नक्की घडवेल. मी थांबणार नाही, मी घडणार आहे. आणि जर आपल्या बाबतीत कोणी चुकीचं करेल त्याला तिथंच तोडणार आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.